न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात इम्तियाज जलील आले होते आणि त्यांनी रोखठोक आपले मुद्दे मांडलेले आहेत। काही राजकारणाविषयी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून एकच मुद्दा चर्चेत आहे, ते म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार। तुम्हाला काय वाटतं? बघा, मी पण एक मराठी महाराष्ट्रीयन आहे आणि जेव्हा शिवसेना फुटली होती तर कोणत्याही महाराष्ट्रीयन माणसाला त्याचा दुःख झाला होता, कारण मराठी लोकांची एक आवाज होती। ठीक आहे, राजनैतिक मतभेद आमचे आहे त्या पक्षाशी, ते वेगळी गोष्ट आहे, पण मराठी लोकांची आवाज होती, एक बुलंद आवाज होती। आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीला हे कळलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये यायचं असेल तर आपण शिवसेनेला कॉम्पीट करू शकत नाही, कारण त्यांचं हिंदुत्व वेगळं होतं आणि यांचं हिंदुत्व वेगळं होतं। मग त्यांनी काय केलं, खूप चतुराईने त्यांना ते शिवसेनेला फोडले आणि शिवसेनेला फोडल्यानंतर आज 2 शिवसेना झालेली आहे। आणि राजसाहेब तसं आहे, ही म्हणजे त्यांच्यामध्ये काही वाद नाही होतं, काही पॉलिटिकल रायव्हलरी नाही होती, काही पर्सनल इगो इश्यूज होते, त्याच्यामुळे ते बाहेर पडले होते। आता माझी तर अपेक्षा हेच आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीला या राज्यातून संपवायचं असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेबने एकत्र येण्याची खूप आवश्यकता आहे। आमच्या वेगळी पॉलिटिकल पार्टी असून सुद्धा मी अशा प्रकारचं हे वक्तव्य करत आहे, हे माझी भावना आहे। गेल्या काही दिवसांपासून याच चर्चा सुरू आहेत, त्यांचे नेतेही म्हणतायत की एकत्र येतील, पण तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मुद्द्यामुळे दोघं एकत्र येण्यापासून थांबलेत? काय आहे की मला असं वाटत नाही आहे की भारतीय जनता पार्टीला हे पटणार आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब दोनं एकत्र आले तर वेगळंच परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये, आणि ते कोणत्या ना कोणत्या कारणाने हे दोघं बंधू एकत्र येऊ नये याच्यासाठी सगळं जे काही षडयंत्र करायचं आहे ते करतील। आता आपल्याला माहीत आहे की ज्या हिंदी भाषेवरून जे मोर्चा निघत आहे त्याच्यातून दोघं भावांनी स्पष्ट केलेले आहे ते मोर्चा काढत आहे। माझा स्वतःचा असा हे विश्वास आहे की 5 तारखेच्या मोर्चाच्या अगोदरच ते असा काही निर्णय घेतील की ते मोर्चा व्हायलाच नको, म्हणजे दोघं भाऊ जे एकत्र येण्याची शक्यता आहे त्या मोर्चामध्ये त्यांना ते संधीच देऊ नये, म्हणून ते काय करतील, काहीतरी वेगळा निर्णय घेतील आणि ते मोर्चा कसा कॅन्सल करता येईल त्याच्या बाबतीत हे प्रयत्न करतील। पण माझ्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची हे भावना आहे। ठीक, राजनैतिक पक्ष माझा वेगळा आहे, त्यांचं वेगळं आहे, पण ओव्हरऑल आपण महाराष्ट्रीयनच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा हे बघतो ना तर मला स्वतःला असं वाटतं की नाही, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राला खूप घातक आहे आणि कुठेतरी त्यांना संपवण्यासाठी जे जे पक्ष एकत्र येण्याची पॉसिबिलिटी आहे त्यांनी ते शोधून काढावी आणि टार्गेट एकच असायला पाहिजे की नाहीतर काय आहे की आज गुजरात महाराष्ट्रावर रूल करणार आहे, त्यांचा उद्देश एकच आहे। म्हणून ठीक आहे, अपेक्षा तर आहे, बघू आता काय होतं। ठाकरे बंधू जर एकत्र आले तर खरंच महायुतीला मोठा फटका बसेल का? तुम्हाला काय वाटतंय? 100% बसेल, म्हणून तर मी म्हणतो ना की म्हणजे त्यांचं ते सगळं काही खेळ खेळणार आहे ज्याच्यातून की ते दोघं बंधू एकत्र येऊ नये। आता निवडणूक येणार आहे, 2-3 महिने राहिलेले आहे, त्याच्यानंतर निवडणूक येतील आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल की किती मोठा प्रभाव भारतीय जनता पार्टीवर पडणार आहे, कारण लोक जे आहे ना ते भारतीय जनता पार्टीला ते लाईक करत आहे असं नाही आहे। आज हे सगळं जे स्प्लिट झालेले आहे त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला डायरेक्ट मिळत आहे। हे सगळं एकत्र आले तर नक्की त्यांची ताकद भारतीय जनतापेक्षा खूप मोठी आहे आणि हेच समजून भारतीय जनता पार्टीने जे जे खेळ आज महाराष्ट्रामध्ये खेळले, जे समजा राष्ट्रवादीला फोडण्याचं काम कोणी केलं तर त्यांनीच केलेलं आहे, शिवसेनेला फोडण्याचं काम कोणी केलेलं आहे तर भारतीय जनता पार्टीनेच केलेलं आहे। त्यांना माहीत आहे यांना डिवाईड करा मगच आपण रूल करू शकतो। ते अंग्रेजांनी जे म्हटलं होतं ना, डिवाइड अँड रूल पॉलिसी, ज्या खऱ्या अर्थाने आज कोणी ते अंमलात आणत असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे। तुम्ही त्रिभाषा सूत्रीचा मुद्दा उपस्थित केला, त्रिभाषा सूत्रीवरती तुमचं काय मत आहे? नाही, काय आहे की आम्ही कोणत्याही कंपल्शन फोर्स्ड की आज देशामध्ये काय झालेलं आहे की तुम्ही काय वस्त्र घालायचं, काय खायचं, काय बोलायचं याच्या सगळ्यावर नियंत्रण भारतीय जनता पार्टी आणत आहे। त्यांचा टार्गेट जे आहे ते स्पष्ट आहे, हिंदू आणि हिंदू राष्ट्र।
आता तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे असेल तर सगळ्यांना हिंदू आपण कशा एकत्र करता येते आणि भाषेचा आधार घेऊन त्यांना मराठी नको पाहिजे मग हिंदीच पाहिजे. मग कोण स्वीकारणार असा प्रकारचा त्यांचा जे दृष्टिकोन आहे. मला अभिमान आहे मराठीचा, पण तुम्ही आता सक्ती करणार माझ्यावर की नाही तुम्ही आता हिंदी तुम्हाला घ्यावं लागणार आहे, मराठी नाही आहे, ते कोणीही स्वीकारणार नाही. पण त्यांचं टार्गेट जे आहे ते म्हणतो ना आपण की कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आपल्याला वाटत असेल की हे फक्त लँग्वेजसाठी आहे की हिंदी असं असायला पाहिजे, पण त्यांचं जे एजेंडा आहे ते स्पष्ट आहे. हिंदी, हिंदू राष्ट्र. माझा शेवटचा प्रश्न, समृद्ध महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बोलत आहोत, तर महाराष्ट्रातले तुम्हाला असे कोणते मुद्दे वाटत आहेत की जे बगल देत आहेत या राजकारणापासून ते नाहीसे होत चाललेत, म्हणजे त्या मुद्द्यांवरती आपण बोललं पाहिजे? काय आहे की जेव्हा आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतो, आत्महत्यांच्या बाबतीत बोलतो, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत बोलतो, तर ते कुठेतरी जे चर्चा आहे ना ते वेगळ्या दिशेने घेऊन जातात. जातीच्या धर्माच्या आधारावर कोणता असा नवीन इश्यू तयार करतात. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एक खूप मोठा मुद्दा झालेला आहे. त्याच्या बाबतीत कोणीही बोलत नाही आहे. आजच तुमच्या चॅनलवर दाखवले की एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा एक खासदार आणि त्याचा मुलगा आमदार, त्यांच्या ड्रायव्हरकडे 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, त्यांच्या ड्रायव्हरकडे. तर हे याच्या बाबतीत काही इन्क्वायरी व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, काही इन्व्हेस्टिगेशन करून हे कुठून आले, कशा आले. तर हे जे मुख्य मुद्दे जे आहे ना त्याला कुठेतरी बगल देऊन आपण नॉन इश्यूजला इश्यू कसं करता येईल याच्यामध्ये PhD कुणाची झाली असेल तर हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत आता जे 2 पक्ष आहे त्यांचा PhD याच्यामध्ये झालेली आहे. मुख्य मुद्द्यांना सोडा आणि नॉन इश्यूजला इश्यू करून टाकू आपण. खूप खूप धन्यवाद. तर आपल्यासोबत होते इम्तियाज जलील आणि त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंनी एकत्र यावं तशी स्वतः त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्रातले असे काही प्रश्न आहेत ज्यांना राजकारणामुळे बगल दिली जाते असं त्यांचं मत आहे.